Hello students, last time we see about the asexual reproduction and vegetative reproduction. Asexual reproduction, we see about the fragmentation, then budding, spore formation. These are the three methods of asexual reproduction. Then other methods of asexual reproductions are binary fission, conidia and gemule formation. In the second lecture, we discuss about the vegetative reproduction. So last time we see about the definition of vegetative reproduction. What is vegetative reproduction? Vegetative reproduction is a formation of new plant body from any part of the plant, like a root, stem or leaves. So there are different types of vegetative reproduction. The steps of methods of vegetative reproduction are cutting, grafting, and third method of vegetative reproduction is a tissue culture. So this is all about the asexual reproduction and vegetative reproduction. So today we are going to discuss about the sexual reproduction. So what is meant by the sexual reproduction? It's exactly opposite to the asexual reproduction. What happened in the asexual reproduction? In asexual reproduction, there is a no fusion of two compatible gametes or sex cells. In the sexual reproduction, here exactly opposite to the asexual reproduction, there is a fusion of both male gamete and female gamete. It means sexual reproduction. मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतात लैंगिक प्रजनन. आता यामध्ये पहा सुरुवातीलाच दिलेला आहे आपल्याला इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गमेट्स ऑर सेक्स सेल्स. म्हणजे काय, दोन गमेटचं त्यामध्ये फ्युजन होते. दोन गमेट कोणते कोणते? मेल गमेट अँड फिमेल गमेट. या दोघांचं फ्युजन होऊन मग फर्टिलायझेशन होते, त्यामध्ये झायगोट फॉर्मेशन होते, एम्ब्रिओ फॉर्मेशन होते. ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढे पाहायचंच आहे. नंतर दिलेलं आहे ऑल ऑर्गॅनिझम रीच टू मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्स्युअली. म्हणजे सेक्स्युअली रिप्रोड्यूस होण्याच्या आधी ते ऑर्गॅनिझम आधी काय होतात, मॅच्युअर होतात. म्हणजे एकदम प्लांट निघताबरोबर रिप्रोडक्शन करायला सुरुवात होत नाही, त्याची आधी व्हेजिटेटिव्हची स्टेज पूर्ण होते, त्यानंतर सेक्स्युअल रिप्रोडक्शनला स्टार्ट होते. इन प्लांट्स द एंड ऑफ ज्युएनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज मार्क द बिगिनिंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फेज. म्हणजे जेव्हा ही व्हेजिटेटिव्ह फेज कंप्लीट होते, व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये काय काय येते, फॉर्मेशन ऑफ रूट, स्टेम अँड लीव्स. जेव्हा व्हेजिटेटिव्ह फेज कंप्लीट होते तेव्हाच रिप्रोडक्टिव्ह फेजला स्टार्टिंग होते. देन अँड इट कॅन बी इझिली इन द हायर प्लांट्स ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग. फ्लावरिंगच्या वेळेस सेक्स्युअल रिप्रोडक्शन हे स्टार्ट होते. आता आपण 11वीमध्ये फ्लावरचं डिटेल स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. आता यामध्ये आपण तुम्हाला माहीतच आहे, आपण 11वीमध्ये एक हिबिस्कसचं फ्लॉवर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे चारही व्हल्स दिसले होते. चारही व्हल्स म्हणजे कोणते कोणते? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. तर त्यापैकी कॅलिक्स आणि करोला हे नॉन रिप्रोडक्टिव्ह व्हल्स आहेत आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम हे रिप्रोडक्टिव्ह व्हल्स आहेत. आपण पाहिलं पण होतं की त्यांना रिप्रोडक्टिव्ह का म्हणतात आणि यांना नॉन रिप्रोडक्टिव्ह का म्हणतात. रिप्रोडक्टिव्ह का म्हणतात? कारण की ते रिप्रोडक्शनमध्ये सहभाग घेतात. द व्हल्स ऑफ फ्लावर which take part in the process of reproduction called as reproductive whorls. The whorls of flower which do not take part in the reproduction called as non-reproductive whorls. So calyx and corolla are the non-reproductive whorls, androecium and gynoecium are the reproductive whorls. हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, डेमो पण सांगितलेला आहे, मी तुम्हाला दाखवलेला आहे. फ्लावर आणून त्याचा कॅलिक्स वेगळा करून दाखवलेला आहे, करोला वेगळा करून दाखवलेला आहे, अँड्रोशियम, गायनोशियम. तर याच्याबद्दल सर्व आपल्याला आता याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर स्ट्रक्चर ऑफ फ्लावरमध्ये आपण आता सुरुवात करत आहे. तर बघा स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय द फ्लावर? द फ्लावर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट इन विच सेक्स्युअल रिप्रोडक्शन टेक प्लेस. फ्लावर नथिंग बट द स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. इट इज अ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, नॉट द व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर. व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर कोणते कोणते आहेत? लीफ, स्टेम आणि रूट हे व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे प्लांटचे. आणि हे जे फ्लावर आहे, फ्लावर कोणतं स्ट्रक्चर आहे? तर फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट बिकॉज द रिप्रोडक्शन इज टेक प्लेस इन द फ्लावर. द फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस द हॅप्लॉइड गमीट. आता आपल्याला माहीतच आहे हॅप्लॉइड गमीट कोणते कोणते तयार होतात. हॅप्लॉइड म्हणजे यन. हॅप्लॉइड त्यामध्ये मेल गमीट आणि फिमेल गमीट असे दोन प्रकारचे दोन हॅप्लॉइड गमीट तयार होतात. अँड इन्श्युअर दॅट द फर्टिलायझेशन विल टेक प्लेस. त्या दोन्हीही हॅप्लॉइड गमीटचं दोन कोणते? मेल गमीट आणि फिमेल गमीट या दोघांचं जेव्हा फ्युजन होते तेव्हा कोणती प्रोसेस घडून येते? तर फर्टिलायझेशन. टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट व्हॉल्स. आधीच सांगितलं मी तुम्हाला 11वीमध्येच की टिपिकल फ्लावरचे 4 व्हॉल्स असतात. त्यामध्ये कोणते कोणते? कॅलिक्स,
corolla, androecium and gynoecium. Out of 4 different whorls of flower, calyx and corolla are the non-reproductive whorls of flower. Why they are called as the non-reproductive whorls of flower? Because they do not take part in the process of reproduction. ते रिप्रोडक्शन मध्ये सहभागी होत नाहीत, म्हणून त्यांना म्हणतात नॉन रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्स. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द रिप्रोडक्टिव्ह व्हॉल्स ऑफ फ्लॉवर. व्हाय? बिकॉज दे टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. तर डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे, तरी एक वेळा मी तुम्हाला ओव्हरलुक करून सांगतो. कॅलिक्स. व्हॉट इज कॅलिक्स? कॅलिक्स, आता कॅलिक्स आणि करोला सायमल्टेनियसली पहा कसं आहे. तर कॅलिक्स इज द फर्स्ट आउटर मोस्ट व्हर्ल ऑफ द फ्लावर. Corolla is the second outermost whorl of the flower. Calyx is green in color, that's why play an important role in the photosynthesis. Corolla is colored, that's why it attract the insect for the process of pollination. The individual member of calyx is called as sepal. The individual member of corolla is called as petal. आता यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. पहा मी तुम्हाला 3 पॉईंट कोणते कोणते सांगितले. पहिलं सांगितलं कॅलिक्स फर्स्ट आउटरमोस्ट व्हर्ल, करोला सेकंड आउटरमोस्ट व्हर्ल. Calyx green in color, that's why perform the process of photosynthesis. Corolla colored, that's why it attract the insect for pollination. Then calyx, the individual member ला काय म्हणतात कॅलिक्सच्या? सेपल. करोलाच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात? पेटल. तर याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत कॅलिक्समध्ये. व्हेन कॅलिक्स आर फ्री देन इट इज कॉल्ड ॲज पॉलिपेटॅलस कंडिशन, अँड व्हेन कॅलिक्स आर फ्यूज देन इट इज कॉल्ड ॲज गॅमोसेपॅलस कंडिशन. आता करोलामध्ये पण तशीच आता याच्यामध्ये फ्रीची आणि फ्यूजची कंडिशन आहे. फ्री जर असेल तर पॉलिपेटॅलस, फ्यूज जर असेल तर गॅमोपेटॅलस. आता व्हॉट अबाउट द रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स ऑफ फ्लावर? अँड्रोशियम अँड गायनोशियम. अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर. Gynoecium is the female reproductive whorl of flower. Structurally, androecium consists of 3 parts we know very well: anther, filament and connective. Anther and filament are connected with each other by the connective. Then gynoecium also consists of 3 parts: ovary, style and stigma. Stigma is sticky. का बरं तो स्टिकी असते? कारण की त्याच्यावरती पोलन ग्रेन चिपकायला पाहिजे, म्हणून तो स्टिग्मा कसा असतो? स्टिकी. स्टाईल इज लॉंग अँड इनसाइड द ओव्हरी मेनी ओव्हल्स ऑर एग्ज आर प्रेझेंट. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. तर इथं आपल्याला 12वीच्या न्यू सिलेबसमध्ये फ्लावरबद्दल कमी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये अक्रम शिकवलेलं आहे आणि आता पण ओव्हरलुक करून दाखवलेलं आहे. तर सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये कोणत्या कोणते इव्हेंट्स असतात, कोणते कोणते मेजर इव्हेंट्स असतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 मेजर इव्हेंट्स. 2 इव्हेंट्स असतात. कोणते कोणते? एक म्हणजे मिओसिस आणि दुसरं म्हणजे फ्युजन ऑफ गमिट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की झायगोट कसा तयार होते, तर 2 गमिटचं फ्युजन होते. कोणते गमिट? एक म्हणजे मेल गमिट, दुसरं म्हणजे फिमेल गमिट. मेल गमिट काय असतो? हॅप्लॉइड यन. फिमेल गमिट हा पण हॅप्लॉइड असते यन. दोघांचं फ्युजन झालं की ऑब्वियसली यन फ्यूज विथ यन इज इक्वल टू 2n. इट मीन्स झायगोट इज अ डिप्लॉइड. दोघांचं फ्युजन होऊन काय तयार होते? झायगोट तयार होते. अँड द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. त्यामुळे काय होते की जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग तयार होते. आता हा जो आहे झायगोटचं नंतर डिव्हिजन होऊन काय तयार होते मग पुढे? हे बघा आता इथं झायगोट. या झायगोटचं डिव्हिजन झाल्यामुळे काय होते? पुढे एम्ब्रिओ तयार होते. नंतर व्हॅरिएशन्स आर युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द सर्वायवल अँड इव्होल्युशन ऑफ स्पेसीज ओव्हर द टाईम. म्हणजे व्हॅरिएशन हे महत्त्वाचे कशासाठी आहे? तर सर्वायवल अँड इव्होल्युशन ऑफ स्पेसीज. स्पेसीजच्या सर्वायवलसाठी आणि इव्होल्युशनसाठी हे व्हॅरिएशन्स आवश्यक असतात. आता सेक्स्युअल रिप्रोडक्शन काय आहे नेमकं? तर सेक्स्युअल रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टराइज बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमिट. मी आधीच सांगितलं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. देर इज अ फ्युजन ऑफ 2 गमिट, मेल गमिट अँड फिमेल गमिट. इट लीड्स टू द फर्टिलायझेशन, and after the fertilization there is a formation of zygote and embryogenesis. Look at this word, embryogenesis. Genesis means formation, embryo formation. What happened in the embryo formation? How the embryo formation take place? First of all, male gamete and female gamete are fused with each other, called as fertilization. After the fertilization there is a formation of zygote, and after the division of zygote there is a formation of embryo. So that's why it is called as embryogenesis. What is embryogenesis? The formation of embryo from zygote is called as embryogenesis. शब्दशः अर्थ जर घेतला तर जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, एम्ब्रियो म्हणजे एम्ब्रियो फॉर्मेशन होणे, त्याला म्हणतात एम्ब्रियोजेनेसिस.
Sequential events that occur in sexual reproduction are grouped in the 3 distinct stages. आता या सेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत ते 3 स्टेजमध्ये याच्यामध्ये डिस्टिंग्विश केलेले आहेत. कोणत्या कोणत्या 3 स्टेजेस आहेत त्या? एक म्हणजे प्री फर्टिलायझेशन, दुसरी म्हणजे फर्टिलायझेशन आणि तिसरी म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन. आता प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय? फर्टिलायझेशन होण्याच्या आधीची स्टेज. फर्टिलायझेशन म्हणजे काय? की ज्या वेळेस मेल गमीट आणि फिमेल गमीट फ्यूज होतात त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. अँड पोस्ट फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजेच काय? फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होते? तर पुन्हा बघा आता इथं इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आर ग्रुप इन टू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. आता मी या तिन्ही स्टेजेसचं तुम्हाला थोडंसं डिस्क्रिप्शन सांगतो. प्री फर्टिलायझेशन स्टेज म्हणजे काय? की फर्टिलायझेशन होण्याच्या आधीची स्टेज. मग कोणती कोणती फर्टिलायझेशनच्या आधीची स्टेज? फॉर्मेशन ऑफ रूट, फॉर्मेशन ऑफ स्टेम, फॉर्मेशन ऑफ फ्लावर, फॉर्मेशन ऑफ गमिट्स, मेल गमिट्स अँड फिमेल गमिट्स इन द फ्लावर इन द फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम. दिस इज अबाउट द प्री फर्टिलायझेशन स्टेज. व्हॉट हॅपन इन द फर्टिलायझेशन स्टेज? Here the male gamete and female gamete are totally matured or totally formed. In the fertilization there is a fusion of male gamete and female gamete and formation of zygote. Up to this is the fertilization phase. म्हणजे फ्लावर तयार होणे ही झाली प्री फर्टिलायझेशन स्टेज, झायगोट तयार होणे ही झाली फर्टिलायझेशन स्टेज आणि पोस्ट फर्टिलायझेशन स्टेज म्हणजे काय? तर पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे काय? इथं झायगोट तयार झालेला आहे. झायगोट डिवाइड झाल्यानंतर जेव्हा एम्ब्रिओ तयार होते त्यालाच म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन स्टेज. पुन्हा प्री फर्टिलायझेशन फ्लावर तयार होणे, फर्टिलायझेशन झायगोट तयार होणे आणि पोस्ट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ तयार होणे. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या 3 स्टेजेस आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. कोणत्या कोणत्या? प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. आता माय डिअर स्टुडंट, तुम्हाला आता ही डायग्राम सर्वांच्या ओळखीची आहेस की जी आपण 11वीमध्ये पाहिलेली आहे. आता ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे याला? की लेबल दी पार्ट्स ऑफ फ्लावर इन द गिवन डायग्राम. आता हे ॲक्च्युली तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डायग्राम तुमच्या समोर आहे. त्या डायग्रामला तुम्हाला वेगवेगळ्या पार्ट्सला नावं द्यायची आहेत आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत की हे जे दाखवलेले आहेत आपल्या याच्यामध्ये बॉक्स, याच्यामध्ये कोणते कोणते नावं असतील. तर मनातल्या मनात तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये काय असेल. याला सांगितलं काय? कॅलिक्स. हा काय आहे? कलरफुल दिसते. हा कॅलिक्स का आपण दिला? कारण की आपण ऑलरेडी सांगितलेले कॅलिक्स इज ग्रीन इन कलर. तर या पहिल्या बॉक्समध्ये नाव काय राहील? कॅलिक्स. तर तुमच्याकडे सर्वांकडे बुक आहे. त्या बुकमध्ये तुम्ही मी जे जे नावं सांगतो ते नावं लिहून घ्यायचे. ॲक्च्युली तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत तरी पण मी सांगतो. पहिल्या बॉक्समध्ये काय लिहिसाल? कॅलिक्स. आता हा कलरफुल आहे म्हणजे या बॉक्समध्ये काय राहील? हा करोला, करोला किंवा मग पेटल. इथं आपण सेपलही लिहिलंच चालते. का बरं सेपल? कारण की दिस इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ कॅलिक्स. तर इथं आपण सेपल लिहूया. आता इथं काय लिहिसान? पेटल. आता हे तुम्हाला माहीतच आहे कशाचं स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँड्रोशियम अँड अँड्रोशियम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. दिस इज द anther lobe, this is the filament, and anther and filament are connected with each other by the connective. पहा तुम्ही त्या पेन्सिलचा जो पॉईंट मी दाखवलेला इथं, हे काय आहे? कनेक्टिव्ह आहे. याला कनेक्टिव्ह नाव का दिलेलं आहे? कारण की हे काय करते? अँथर लोबला आणि फिलामेंटला काय करते? एकामेकासोबत कनेक्ट करते, म्हणून त्याला म्हणतात कनेक्टिव्ह. आता इथं काय राहील नाव या बॉक्समध्ये? फिलामेंट. आता इथं काय नाव राहील? इथं अँथर किंवा अँथर लोब. आता हे बघा, दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर. मग आता इथं काय आहे? हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल काय आहे? आता इथं नाव राहील आपलं गायनोशियमपेक्षा इथं त्यांनी इथं सांगितलेलं आहे की याचं नाव काय? तर याचं नाव काय राहील? इथं सर्वांनाच माहिती आहे काय आहे? स्टिग्मा. इथं कोणतं नाव राहील? स्टिग्मा. आता हे काय आहे? स्टिग्मा इज स्टिकी. ही लॉंगवाली काय आहे? ही आहे स्टाईल. मग या बॉक्समध्ये कोणतं नाव राहील? स्टाईल. त्यानंतर हे बघा, आता इनसाइड द ओव्हरी काय काय पाहता इथं? इथं काय आहे? हे पूर्ण ओव्हुल्स. इनसाइड द ओव्हरी देअर इज अ प्रेझेन्स ऑफ ओव्हुल्स. आता इथं आपण ओव्हरी नाव देऊया आणि हे जे इथं स्पेशली दाखवलेलं आहे हे काय आहे? तर याच्यामधले इनसाइड द ओव्हरी मेनी ओव्हुल्स आर प्रेझेंट. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी फॉर यू. लेबल द पार्ट्स ऑफ फ्लावर इन द गिवन डायग्राम. तर हे पूर्ण डायग्रामवरचे नावं जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या बॉक्समध्ये नावं पुन्हा भरायची. पहा काय काय सांगतो, पुन्हा सांगतो मी तुम्हाला. सेपल,
पेटल, याच्याकडे लक्ष ठेवा, कशाकडे, पेन्सिलकडे, आणि कोणत्या बॉक्समध्ये नेत आहे मी त्याच्याकडे लक्ष ठेवा. पहा, पहिल्या याच्यामध्ये सेपल, दुसऱ्या याच्यामध्ये पेटल, याच्यामध्ये फिलामेंट, याच्यामध्ये अँथरलोब, याच्यामध्ये राहील आपला स्टिग्मा, ही लॉंगवाली जी आहे या बॉक्समध्ये राहील स्टाईल. त्यानंतर ही जी आहे याला आपण ओहरी नाव देऊया, कारण की दोन्ही कसं इथं ओहुलवरतीच मार्क केलेलं आहे, तर इथं ओहरी नाव देऊया आणि याच्यामध्ये ओहुल्स. सो दिस इज ऑल अबाउट द ॲक्टिव्हिटी. म्हणजे कशाची ॲक्टिव्हिटी पाहिली आपण, तर पूर्ण स्ट्रक्चर ऑफ फ्लावरची याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. तर आपण आता या थर्ड लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे पहा. एक वेळा पुन्हा आपण रिवाइज करू की सेक्सुअल रिप्रोडक्शनबद्दल आपण पाहिलेलं आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, द फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गमिट्स ऑर सेक्स सेल्स इज कॉल्ड ॲज सेक्सुअल रिप्रोडक्शन. तर त्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे फ्लावरचं. सो व्हॉट इज मीन बाय द फ्लावरची डेफिनेशन पाहिजे आपल्याला. फ्लावरची डेफिनेशन पण सांगितलेली आहे मी तुम्हाला 11वीमध्येच. फ्लावर इज अ स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट अँड विच इज टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर द फंक्शन ऑफ फ्लावर काय आहेत, तर टू प्रोड्यूस द हॅप्लॉइड गमीट. हॅप्लॉइड गमीट तयार करणे हे फ्लावरचं फंक्शन आहे. आणि हॅप्लॉइड गमीट इन द फॉर्म ऑफ मेल गमीट अँड फिमेल गमीट. अँड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ मेल गमीट अँड फिमेल गमीट फर्टिलायझेशन टेक प्लेस. टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट व्हल्व्स. मला तरी असं वाटतं की माझ्या स्टुडंट्सला या 4 डिफरंट व्हल्व्समध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आपण चांगल्या प्रकारे 11वीमध्ये डेमो दाखवलेला तुम्हाला एक हिबिस्कसचं फ्लावर आणून पूर्ण त्याचं कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम वेगळे करून तुम्हाला 4ही व्हल्व्सबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर सेक्सुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 मेजर इव्हेंट्स. 2 मेजर इव्हेंट्स असतात. कोणते कोणते, मिओसिस. व्हॉट इज मीन बाय द मिओसिस. मिओसिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन 2 प्रकारचे असतात, एक असते मायटोसिस आणि एक असते मिओसिस. देन सेकंड इव्हेंट आहे फ्युजन ऑफ गमिट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट अँड प्रोडक्शन ऑफ डिसिमिलर ऑफस्प्रिंग. तर एक डोक्यात असं फिक्स ठेवा तुम्ही की आता हे फर्टिलायझेशन होते कसं. पहिली गोष्ट म्हणजे फ्लावर तयार होणे. फ्लावर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार होतात, 2 गमिट्स तयार होतात. एक म्हणजे मेल गमिट आणि एक म्हणजे फिमेल गमिट. मग मेल गमिट आणि फिमेल गमिटचं फ्युजन होते, त्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होते. झायगोट तयार झाल्यानंतर त्या झायगोटचं डिव्हिजन होऊन त्यापासून एम्ब्रिओ तयार होते, त्यालाच आपण म्हणतो एम्ब्रिओजेनेसिस. तर पाहूया आपण आणखी पुढे. सेक्सुअल रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्युजन ऑफ मेल गमिट अँड फिमेल गमिट. मी आधी सांगितलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. पाहता ह्या 3 फेजेस कोणत्या कोणत्या आहेत. सेक्सुअल रिप्रोडक्शन ग्रुप इंटू द 3 डिस्टिंक्ट फेजेस. कोणत्या कोणत्या आहेत पहा. तर पहिली आहे आपली प्री फर्टिलायझेशन फेज. व्हॉट हॅपन इन द प्री फर्टिलायझेशन फेज. इन प्री फर्टिलायझेशन फेज देअर इज अ फॉर्मेशन ऑफ फ्लावर. What happened in the fertilization phase? The fusion of male gamete and female gamete and formation of zygote. हे होते fertilization मध्ये. And what happened in the post fertilization? There is a formation of what? Embryo. म्हणजे फ्लावर तयार होणे प्री फर्टिलायझेशन, झायगोट तयार होणे फर्टिलायझेशन आणि एम्ब्रिओ तयार होणे त्याला म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये मी सर्व लेवल्स तुम्हाला कोणत्या आहेत याला सांगितलेलं आहे. सो दिस इज अबाउट द अवर थर्ड लेक्चर. The 4th lecture we will see next time.